श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मात अमावास्या तिथीला विशेष महत्त्व आहे। ही तिथी प्रामुख्याने पितरांना समर्पित असते। पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात अमावास्या तिथी येतेच। महिना तसेच वारानुसार अमावास्या तिथीला महत्त्व असते। तसेच सोमवारी येणाऱ्या अमावास्येला सोमवती अमावास्या म्हणून ओळखले जाते। सोमवती अमावास्येला खूप महत्त्व आहे। सोमवती अमावास्येला ब्रह्ममुहूर्तावर उठून पवित्र नदीत स्नान करावे आणि त्यानंतर आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचं। हे दान केल्यामुळे आपल्याला अनंतपटीने पुण्य हे प्राप्त होतं। सोमवती अमावास्येला व्रत केल्याने अखंड सौभाग्य, सुख, यश, समृद्धी आणि पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो। त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आवर्जून शिवलिंगावर कच्चं दूध आणि गंगाजलाने अभिषेक करायचा आहे। हा अभिषेक केल्याने आपल्याला पितृदोष आणि कालसर्पदोषापासून मुक्तता तर मिळते, पण त्याचबरोबर आपल्या पितरांच्या आत्म्यांनाही मोक्ष प्राप्त होतं। पंचांगानुसार फाल्गुन अमावास्या 8 एप्रिल रोजी आहे। ही अमावास्या 8 एप्रिल रोजी पहाटे 3:21 सुरू होईल, तर त्याच दिवशी रात्री 11:50 समाप्त होईल। सोमवती अमावास्याच्या दिवशी आपल्याला सेवा तर करायची आहे, पूजा तर करायची, पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत। हे उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर हे कायम टिकून राहतं। पण सोमवती अमावास्येच्या दिवशी आपल्याला चुकूनसुद्धा ही एक भाजी खायची नाही आहे किंवा घरी बनवायची सुद्धा नाही आहे। जर कळत नकळत आपल्याकडनं ही एक भाजी खाल्ली गेली तर आपल्या घरातून लक्ष्मी निघून जाईल, ज्यामुळे आपल्या घरामध्ये गरिबी आणि दारिद्र्य येईल आणि आपल्यावर पश्चातापाची वेळ येईल। अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील। हिंदू धर्मात अमावास्या तिथीला फार महत्त्व आहे। प्रत्येक महिन्यात अमावास्या तिथी येते। अमावास्येच्या दिवशी स्नान, दान आणि उपासनेला विशेष महत्त्व आहे। त्याचबरोबर अमावास्येला माता लक्ष्मीच्या पूजनाला सुद्धा खूपच महत्त्व आहे। या दिवशी आपण जेवढे जास्त माता लक्ष्मीची पूजा करतील, सेवा करतील, त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्तीकरता जर आपण काही उपाय केले तर त्यामुळे आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्तीही होत असते। अमावास्या तिथी जेवढी चांगली तेवढीच अमावास्या तिथी वाईट देखील आहे। कारण जी लोक आपलं अहित पाहतात, जी लोक तंत्र मंत्र क्रिया करतात, ती लोक ह्या दिवशी काही ना काही टोटके किंवा तंत्र हे करत असतात, ज्यामुळे तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल की अमावास्या तिथी जशी जशी जवळ येते अचानक आपल्या घरामध्ये भांडणं व्हायला लागतात, एखाद्याची तब्येत बिघडते किंवा आपली लहान मुलं असतात ती चिडचिड करायला लागतात। तर ह्या सर्व समस्या का उद्भवतात, तर बऱ्याचदा आपल्यावर काही तंत्रमंत्र क्रिया केलेल्या असतात किंवा बऱ्याचदा कोणाची वाईट नजर आपल्यावर किंवा आपल्या घरावर असते, त्यामुळे सुद्धा अशा प्रकारच्या समस्या ह्या उद्भवत असतात। आणि म्हणूनच अमावास्या तिथीला जे आहे आपल्याला काही गोष्टींचे नियम हे पाळायचे असतात, काही चुका ज्या आहेत त्या आवर्जून आपल्याला टाळायच्या असतात आणि त्याचबरोबर काही भाज्या आहेत किंवा काही वस्तू आहेत ज्या आपल्याला कळत नकळतसुद्धा चुकूनही खायच्या नाही आहेत। अमावास्येच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचे, स्नान करायचे आणि स्नान करताना आपल्याला त्याच्यामध्ये आवर्जून गंगाजल हे टाकायचं आहे। त्याचबरोबर खडे मीठ टाकायचं आहे, कारण ह्या वस्तू टाकल्यामुळे आपल्याला पवित्र तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य तर प्राप्त होतं, पण त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये असणारी नकारात्मकतासुद्धा दूर होते। त्यानंतर आपल्याला आपल्या घराची साफसफाई करायची, घर स्वच्छ साफ करायचं आहे, कुठेही जाळे जळमटे किंवा कुठेही घाण नसावी, कारण आपल्या घरामध्ये ह्या सर्व गोष्टी नकारात्मकता आणत असतात। त्याचबरोबर अमावास्येच्या दिवशी आवर्जून आपल्या उंबरठ्यावर आपल्याला हळदीचं लेपन हे करायचं आहे। आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन केल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता प्रवेश करू शकत नाही। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असणारी जी अलक्ष्मी आहे ती सुद्धा आपल्या घरातनं काढता पाय करून निघून जाते। त्याचबरोबर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला आंब्यांच्या पानांचं तोरणसुद्धा लावायचं आहे। हे तोरण आपल्या द्वारावर लावल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही, कोणत्याही प्रकारची नकारात्मकता आपल्या घरामध्ये राहत नाही, कारण आंबा हे बजरंगबलीचं आवडतं फळ आहे आणि
बजरंगबली हे महादेवांचेच रुद्र अवतार आहेत आणि ज्या घरामध्ये आंब्यांच्या पानांपासून किंवा आंब्यापासून कोणतेही उपाय केले जातात त्या घरावर विशेषतः बजरंगबलीची कृपाही होत असते आणि त्या घरामध्ये कधीही कोणत्याही वाईट शक्तीचा प्रभाव हा पडत नाही। ही येणारी अमावास्या सोमवती अमावास्या आहे। सोमवार हा महादेवांना समर्पित आहे, त्यामुळे आपल्याला या दिवशी चुकूनही दह्याचं सेवन हे करायचं नाही आहे। कळत नकळत सुद्धा आपल्याला दही हे खायचं नाही आहे। त्याचबरोबर सोमवती अमावास्याच्या दिवशी आपल्याला चुकूनही मांस, मच्छी, अंडी, मटण ह्याचं सेवन करायचं नाही आहे। त्याचबरोबर वांग्याच्या भाजीचं सुद्धा सेवन आपल्याला कळत नकळत सुद्धा करायचं नाही, कारण वांगेसुद्धा तामसी पदार्थामध्ये येतं। त्याचबरोबर कोबी आहे, मुळा आहे, बीट आहे, ह्यासारख्या भाज्यांचं सेवनसुद्धा आपल्याला सोमवती अमावास्याच्या दिवशी करायचं नाही आहे। त्याचबरोबर लाल डांगर, त्याला भोपळासुद्धा म्हणतात, ह्याची भाजी करायचीसुद्धा नाही आहे आणि त्याचबरोबर आपल्याला ह्या डांगराला कापायचंसुद्धा नसतं। कोणत्याही अमावास्येच्या दिवशी आपल्याला ह्या ज्या मी भाज्या सांगितल्यात त्या कळत नकळतसुद्धा आपल्याला खायच्या नाही आहेत। त्याचबरोबर डाळींमध्ये आपल्याला उडदाची डाळीचं सेवन नाही करायचं आहे। त्याचबरोबर हरभरा म्हणजे त्याला काळे चणे आपण म्हणतो, त्याचीसुद्धा आपल्याला भाजी बनवायचीसुद्धा नाही आहे किंवा खायचीसुद्धा नाही आहे। किंवा तुमच्या मित्रपरिवारामध्ये किंवा तुमच्या शेजारी कोणी राहणार असेल किंवा सख्ख्या नातेवाईकांमध्ये सुद्धा जर तुम्हाला कोणी अमावास्येच्या दिवशी पांढरी मिठाई दिली तर तुम्हाला चुकूनही ती मिठाई खायची नाही आहे, कारण पांढऱ्या मिठाईमध्ये फारच लवकर तंत्रक्रिया ह्या केल्या जातात। कारण बऱ्याचदा काय होतं ना, आपण खूप मेहनत करतो, कष्ट करतो आणि त्यामुळे आपल्याला यश मिळतं आणि आपल्या यशावर की आपल्या प्रगतीवर जळणारी लोकं फार असतात आणि जी आपल्या तोंडावर गोड बोलतात पण आपल्या पाठीमागे आपलं अहित चिंतणारी जी लोकं असतात ती अशा तिथीला असे काही जादूटोणे किंवा काही तंत्रक्रिया करू शकतात। म्हणून कोणी कितीही आग्रह केला तर ती मिठाई फक्त हातामध्ये घ्यायची आहे आणि नंतर ती तुम्हाला लांब नेऊन फेकून द्यायची, पण ती चुकूनही कळत नकळतसुद्धा तुम्हाला खायची नाही आहे। जर तुमच्याकडनं ह्या गोष्टी खाल्ल्या गेल्या तर तुमच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या उद्भवू शकतात आणि म्हणूनच सोमवती अमावास्या किंवा कोणत्याही अमावास्येच्या दिवशी आपल्याला चुकूनही ह्या काही भाज्या ज्या मी तुम्हाला सांगितल्या त्या खायच्या नाही आहेत किंवा बनवायच्यासुद्धा नाही आहेत। त्याचबरोबर पांढरी मिठाईसुद्धा कळत नकळतसुद्धा कोणाकडनं घ्यायची नाही, कारण पांढऱ्या वस्तूमध्ये म्हणजे पांढरी मिठाई असू दे, दही असू दे, ताक असू दे, ह्या ज्या पांढऱ्या वस्तू असतात ह्यामधनं लगेचच तंत्रक्रिया ही केली जाऊ शकते आणि त्यामुळे आपलं अहित होऊ शकतं। म्हणून प्रत्येकाने ही गोष्ट लक्षात ठेवावी आणि ह्याची काळजी घ्यावी, जेणेकरून कोणाचंही कधीही अहित नाही झालं पाहिजे हीच मनामध्ये इच्छा। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो, हीच स्वामीचरणी प्रार्थना। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।